होती एवढी. राजशाही ताट दिसतोय एवढा मोठा मटन थाळी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा आपला ब्लॉग असणार नाईट राईडचा. तर नाईट राईड कशावर करत आहे आपण ते पण दाखवतो तुम्हाला. आपली गाडी गॅरेजला लागली, आपण दुसरी गाडी आणलेली आहे. दुसरी गाडी कोणती आणलेली ते पण सांगतो मी तुम्हाला. तर तोपर्यंत हां, आणि आपला आता काही रिकवर झालं नाही त्यामुळे ब्लॉक पण येणार आहे ते. तर मागे तर दिसलीच असणार कोणती गाडी आहे. सिनेमॅटिकमध्ये व्हिडिओ काढतो म्हणून एवढी दिसणार नाही गाडी, पण दाखवतो मी ज्या वेळेस हेल्मेट लावेल, हेल्मेटला कॅमेरा लावेल त्यावेळेस दाखवतो कोणती गाडी. तर आणि हां, आपल्या चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपलं थांबा एक मिनटं, गाडी दाखवून देतो आधी. तर ही गाडी आहे आपली आज राईडवर, लॉर्ड स्प्लेंडर. तर गाडी सॉरी थोडा आवाज अटकतोय आज. आपली स्प्लेंडर. तर स्प्लेंडरवर ब्लॉग बनवायचं कारण असं, सॉरी बरं चालू आहे. तर आज स्प्लेंडरवर ब्लॉग बनवायचं कारण असं, मी आधी पण सांगितलं तुम्हाला आपली गाडी सर्व्हिसिंगला लागलेली आहे, त्याच्यामुळं आपण आज स्प्लेंडरवर ब्लॉग बनवतो. आणि तिकडं आपण रेग्युलर ब्लॉग बनवतो म्हणजे आपला भुसावळ हायवे, मुंबई नागपूर हायवे, त्याच्यावरच आजचा ब्लॉग फरक एवढा की फक्त नाईटचा आहे. दरवेळेस आपण दिवसात जात असतो, आता नाईटला. हो बाई रायडर कोणते ते काय माहिती, मस्त ते गाडी. तर हा आपला मागचा मुंबई नागपूर एक्सप्रेस सॉरी हायवे. तर याच्यावर आपण ब्लॉग बनवला आणि तुम्हाला आपला सेटअप पण दाखवतो आता मोठो ब्लॉगचा. तर चला दाखवतो, एक मिनिट ठेवूया. तर हा असा सेटअप आहे आपला. हेल्मेट स्टील बॉन्डचा एअर 7 आणि आपला कॅमेरा DJI Action 4, DJIचा Action 4. त्याच्यासाठी मी बरेच माईक वापरले कॅमेऱ्यासाठी, पण एक पण माईक काम नाही करत. जे आपले लोकल असतं ते, त्याचा पण आहे वाटतं कंपनीचा, DJIचा काहीतरी. आणि हे हेडफोन, हे 1700चं हेल्मेट, 30,000चा कॅमेरा आणि हे 2-2.5 हजाराचा सॅमसंगचा हेडफोन आहे. सॅमसंगचे हेडफोन 2-2.5 हजाराचं हेडफोन. माईकपेक्षा हेडफोन भारी काम करतं. तर चला तुम्हाला ऐकवतो माईकचा आवाज. निघू आता इथनं. हेल्मेट बार जुनं झाला आहे आपला. तर चला स्प्लेंडरवर, लॉर्ड स्प्लेंडरवर जाऊ आता. रात्रीचा नजारा. चला जाऊ आता. लावला आपण आपला सेटअप हेल्मेटला, सॉरी हेल्मेट घातला. तर चला जाऊ आता. हो भाई केडीवाले, अरे चाबी चालू करायची राहिली. तर डायरेक्ट टाकीपर्यंत पाहिजे तर याच्यावर स्प्लेंडरवर. हां, आपण नाक्यावर थांबणार आहे थोडा वेळ, नंतर बघू कुठपर्यंत जाता येईल. तर नाईटसाठी आपला कॅमेऱ्यात नाईट मोड नाही आहे, जो Action 5 Pro आहे त्याच्यामध्ये नाईट मोड आहे DJIच्या. त्याच्यात नाईटचा व्ह्यू पण मस्त येतो. आणि हिचा लाईट पण आपल्या गाडीसारखा नाही एवढा की समोरचं काही क्लिअर दिसेल. आपल्या गाडीचं जे टाकी वगैरे फुटले होते ते टाकायसाठी शोरूमला लावली गाडी, त्याच्यामुळे आपली गाडी नाही आहे. पण स्प्लेंडर आहे. म्हणजे ह्याच गाडीवर मी लहानपणी फर्स्ट टाईम जी गाडी चालवली असेल ती ही गाडी आहे स्प्लेंडर. तिच्यापासून पुढच्या गाड्या शिकलो मी. तर गाडी बरीच जुनी पण वाटत नाही एवढी जुनी. असं बनवली तिला आता, ते मागच्या वर्षी बनवली दिवाळीत.
तर भाई समोरच्या गाडीचा लाईट टाटा नेक्सॉनचा लाईट असं वाटतं की उजेडच आहे समोर. भयानक लाईट पडतोय गाडीचा. ग्लॅम काय म्हणता काय मी जाऊ दे. आपल्याकडं कार आहे तर या लाईटाचंच काम झालं आपलं. आणि हां काय काय तर सांगत यार मी आठवण पडली जाऊ द्या. आपल्या चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टावर पण फॉलो करा. आपल्या चॅनल पेज आहे रायडर कुलदीप म्हणून त्याच्यावर. तर हां काय झालं बसले का काय नाही बसले. तर कशी वाटली आपली स्प्लेंडर. घरातली सर्वात पहिली गाडी आमच्या भाऊकडे होती. पाऊस चालू झाला थोडे थेंब चालू होत आहे पावसाचे. तेवढे बसले या केळीच्या गाडीबरोबर. भयान पाहिजे यार गाडी पण अजून पण म्हणजे नाही काही तर 18-19 वर्ष झाले गाडी. 20 वर्ष म्हणजे 20 वर्ष पकडून त्याला 20 वर्ष झाले गाडी पण अजून पण चांगली चालते नवीसारखी. नवी गाडी तर बरोबरच करणार नाही अजून ह्या गाडीची. आपला आवाज कसा येतो ते सांगा. आपला माईक सॉरी याचा हेडफोनचा सॅमसंगचे हेडफोन कनेक्ट केले तर त्या हेडफोनमधनं आवाज कसा येतो ते सांगा. बहुतेक आवाज तर कमीच येत असणार आहे कारण की हवा जास्त हवेच्या आवाजमुळे आपला आवाज कमी होतो. आणि हेल्मेटला हे खाली ना आपलं जे असतं म्हणजे भारी हेल्मेटांना हवा थांबवतं ते नाही आहे हेल्मेटला खाली. या मोटर ब्लॉकच्या सेटअपसाठी बरेच माईक घेतले मी. बऱ्याच कंपनीचे माईक घेतले पण असा एक पण माईक प्रॉपर काम नाही करत होता. थोडा चालला की बंद पडत होता नाही तर लूज कॉन्टॅक्ट असं काही ना काही होत होतं. त्याच्यामुळे आपला हेडफोन यूज केले मी. व्हिडिओ पाहिला यूट्यूबवर एक त्याच्यात बऱ्याचशा ब्लॉगरनी हेडफोन यूज केला आहे. तर चला भेटू थोडा वेळ आहे. हां ते साईडनं गाडी गेली की थोडी अशी हे होते सरकते थोडी. आपलं दुकान चालू आहे चहाचं. थोडा वेळ चला आता निघू इकडनं. गाडीवर बस पडला यार थंडीमुळे बस पडतो ना तो बस. चाल चेतन चालू झाली चालू. तर चला जाऊ आता सावळ दीपनगर जवळ. तिकडनं रिटर्न हो परत. पण खबर पडली तर दीपनगरपर्यंत जायचं आहे आपल्याला. तिकडनं रिटर्न होऊ दीपनगरवरनं. तर चला जाऊ दीपनगरपर्यंत. मी सहकागून रात्री इकडं बसलेलो असतो नशिराबादच्या ह्या नाक्याजवळ चहाच्या दुकानावर. आपले मित्रमंडळी बसलेले असते तिकडे त्यांच्याजवळ बसायचं. भाई आपल्याला नगर असं येऊ म्हटलं राऊंड मारून नाईकचा ब्लॉक करून आपल्या ब्लॅक ब्युटीला.
आपल्या गाडीला लागणार आहे बहुतेक महिना, एवढा महिना तरी लागेल गाडी यायला घरी. कारण की त्यांचं काय असतं शोरूमवाल्यांचं, ते पार्ट मागवतं. पार्ट मागवायला ते आज जर ऑर्डर टाकली तर आजच्या 15 दिवसानंतर ऑर्डर येईल. त्याच्यानंतर ते गाडीचं काम चालू करणार. म्हणजे काम तर जास्त नाही पण ते टाईमपास करतात. हो भाई. हे पण हे वायझर जे लावलं ते लावल्यानंतर आपण बोलता श्वास घेता त्याच्याने इकडं हे फॉग बसतं. जसं की आपल्या गाडीवर बसलं आहे हिवाळ्यामुळे. ऐका जागा आपल्या गाडीचा फ्लॅश असं समोर गाडी असल्यावर चांगला दिसतो, पण असं अंधारामध्ये ना फ्लॅशेस दिसत नाही इथं या स्प्लेंडरचा. आपले जिक्सर राहिले असते दादा उजेड तरी दिसला असता मस्त फरक आहे त्या गाडीत आणि ह्या गाडीत. लाईट असा आणि तिचा पिकअप पण चांगला आहे, स्पोर्ट बाईक आहे म्हणून. आता किती वाजले रात्रीचे? किती वाजले? 10:30. 10:30 होते. आपण 11, 11:30, 12 वाजेपर्यंत रिटर्न होती करणं. गाडी जर चांगली चालवली तर लवकर होतो, नाही तर मग तिकडंच टाईमपास आहे रात्री. हो भाई सारखं या स्पीडवर जर चालले तर आपण लवकर होती करणार, नाही तर मग काही करत नाही. भाऊच राहिले गाडी ओळखी घातले पाहिजे ना. शेतीचं काय माहिती गोदावरी तर काय सांगतो हां, आपल्याकडून डाटा काही रिकवर होत नाही तो, त्यामुळे तो ब्लॉग येणं तर शक्यच नाही आहे नवरात्रमधल्या. तर आता आपले जे हे ब्लॉग आहे हे कंटिन्यू चालू ठेवू आपण. आपल्यासोबत एक प्रॉब्लेम झाला. आपला हा जो हेल्मेटचा माउंट आहे कॅमेरा लावायचा ते ढिल्लं झालं वाटतं थोडं. जिकडे थांबू आपण पुढे तिकडं थोडं टाईट करून घेऊ. हलतंय वाटतं ते हवेमुळे हलतंय ते. तर चला बघू आता थांबल्यावर. तर आपण आले आता भुसालमध्ये. भुसालपासून 5-10 किलोमीटरवर ते दीपनगर, तिकडनं आपण युटर्न घेऊ. तर हा रस्ता आपल्या आजच्या ब्लॉकमध्ये पण होताच जागो. आपल्या हेडफोनमध्ये गाणे चालू त्यामुळे मी थोडा जोरात बोलतो, पण आवाज मला दास वाटतं क्लिअरच आवाज येत असेल माझ्या मताने तरी. कारण की ज्यावेळेस हेडफोन लावला ना त्यावेळेस मी बागे बोलत होता, पण हेल्मेटमुळे असं वाटत होतं की आवाज जोरात बोलतोय. आणि आता हेल्मेट लावलं आहे तर आवाज जोरातच, म्हणजे जोरातच बोलतोय मी. तर याच्याने आपल्या हे जो माईक लावला हेडफोनचा त्याची पण टेस्टिंग होईल याच्यामुळे. नाहीतर आवाज तर काही एवढा समजणार नाही जर हळू बोललो तर. पण हां, गाण्यांमुळे एवढं एक होतं की माझा आवाज म्हणजे आतमधून जोरात निघतोय, त्याच्याने माईकचा पण समजेल की केवढा जोरात बोलला तेवढा नाही. आणि माईकची टेस्टिंग पण होईल त्या. हो बाई. 19-20 वर्ष झाले गाडीला, पण वाटत नाही चालवताना की 19-20 वर्ष झाले. एकदम जशी आपण नवी गाडी घेतो शोरूम सारखी तशीच चालते असे. म्हटलं बापा रे गाण्यात ते मला असं वाटतं की हे जे हेडफोनचा आवाज आहे थोडा जास्त होता, आणि त्याच्यामुळे की हा आवाज पण आपल्या माईकमध्ये आवाज येईन असं वाटतं. हा
मस्त आवडतं हे, एकदम मस्त सिटीमधनं हायवे गेलाय ना, तर भारी वाटतं सिटीमध्ये एकदम. एकदम म्हणजे असं असं वाटतं की हाय आजूबाजूला सिटी. आता आपल्या जळगावच्या बाहेरून हायवे गेला तर वाटत पण नाही की फोर वेच्या साईडला कोणती सिटी असेल, असं वाटतं की शेतामधनं सर्व रस्ता चालला आहे. आपल्या गाडीचा विषय तर सांगितला मी तुम्हाला, शोरूमला जमा केली आहे, किती दिवस लागणार, काय लागणार आहे. पण एक विषय एकदम म्हणजे सर्वात खराब जे सर्विस असेल ते आपल्या सुझुकी कंपनीची आहे. सर्व्हिसिंग पण अशी एवढी काही खास सर्व्हिसिंग नाही करत ते. आपण एवढे पैसे देतो सर्व्हिसिंगचे पार्टचे, पण काही सर्व्हिस भेटत नाही सर्व्हिसमध्ये. ते आठवणच पडली यार. एक मिनटं इकडे थांबून थोडा टाईट करून घेतो मी. चलो. एक मिनिट इधर रुक के टाइट करना पडेगा रे बाबा. तर आपला माउंट आता सेट झाला आहे, म्हणजे थोडं लूज झालं होतं, तर आता ते झालं एकदम ओके. तर चला जाऊया. तो भाई तो रुकेच थोडा टाइम. मी सहजा करून हेडफोनमध्ये बँडचेच गाणं ऐकतो. तर बँडचे गाणे कसे आहे माहिती आहे का, एकदम भारी वाजतात ते हेडफोनमध्ये. अरे भाई आपल्याला जायचं होतं त्या साईड, कुठली साईड. परत युटर्न घ्यायला पडेल तिकडे जायला. युटर्न घेऊन वापस इकडे. छोटा पोराला गाडी, सॉरी मला असं वाटलं ग्लव्स घालले आता. छोटा पोराला गाडी शिकवत होता माणूस, ते पण हायवेवर. हमारा तो उधर वापस जाना है. काहीतरी काम होतं मला, ते आठवण पडले मी पुढे निघाला बोलायच्या याच्यात. परत रिटर्न जावं लागेल मागे, तर जाऊ दे तिकडनं येऊ त्यावेळेस जाऊ रिटर्न. यायच्या वेळेस थांबू परत तिकडे. कारण केवढं वारं वाटतं भुसावळमध्ये, सिटीमधला रस्ता आहे तर लाईटिंग दिसतं रस्त्याने पूर्ण. तो ओके चलते फिरने लगे पाहणारे का, मस्त लाईटिंग लावली. तर आपण आता दीपनगर जवळ आले. तर रात्रीच्या वेळेस दीपनगरचा प्लॅन्ट आहे तो काही दिसणार नाही आहे, कारण पुढे अंधार आहे. लाईट कदम दुसरं काही अंधारात दिसत नाही यार याच्यात. नाईट मोड तरी पाहिजे होता काय. हे आलं आता दीपनगर, आणि दीपनगरचा प्लॅन्ट या साईडला आहे. तर प्लॅन्ट तर काही दिसणार नाही रात्री, प्लॅन्टच्या लाईटच दिसताय नाही काय माहिती. ते पण आपलं वाईड अँगल चालू आहे म्हणून दिसणार नाही बहुतेक. हे बा इकडनं डायरेक्ट समोर आपलं दीपनगरचं प्लॅन दिसत आहे. मला तर नाही वाटत रात्री दिसेल. एखाद दिवशी आपण इकडं दिवसा येऊ आणि तिकडं दिवसा ब्लॉक करू या रस्त्याचा. एकदम भारी असं पबजी टाईप वाटतं दीपनगरचा प्लॅन. तो भाई इधर थोडे देर रुकते, फिर युटर्न. इकडनं परत युटर्न घ्यायचा आहे आपल्याला. तोपर्यंत आपली गाडी दाखवतो मी, आपली स्प्लेंडर.
पूर्ण भरली, पाऊस पडत होता म्हणून. पावसामुळे गाडी एकदम चिखलाची भरली. इकडे चांगलं जोरात पाणी झालंय कारण की जमीन विमीन ओले दिसते ना, त्याच्यामुळे हो भाई काय जमीन विमीन ओले दिसते ना, त्याच्यामुळे इकडे जास्त पाऊस झालाय. तिकडे एवढा नाही होता, नशिराबादकडे थोडं शितोडे पडले पण एवढं नाही. तर आपला लॉर्ड स्प्लेंडरचा स्पीड भयानक स्पीड आहे. दुवारी झाली आहे, दुवारीमुळे लाईटांपुढे दुवारी दिसतोय. तर गेले होते आपण त्या साईडला, परत त्या साईडला रिटर्न जातोय आता. जळगाव किती इकडे, जळगाव किती किलोमीटर, 30 किलोमीटर जळगाव इकडनं. भाई समोरचा ना जरा एकदम भारी दिसतोय, एकदम हायवेवरचं लाईट 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 एकदम भारी दिसतोय. आता या राईटसाठी आपली गाडी पाहिजे होती, ते पण सर्व काम करून गाडी पाहिजे होती आपली रेडी एकदम. त्यासाठी एवढी गर्दी इकडे. आपलं नशीबच गांडू यार, एक काम झालं की दुसरं कामला लागतं. हो, नशीब गांडू तर क्या करेगा पांडू. तर तेवढं पाहिजे तर भूसावळमध्ये पण एकदम भारी भारी गाड्या मॉडिफाय केलेल्या असतात. तर हा मी आपला जो मी आधी ब्लॉग बनवत होता आधीच्या चॅनलवर, त्याचा हेल्मेटचा सेटअप पडला आहे आपल्या घरी ओल्डवाला, तो दाखवतो मी तुम्हाला. एकदम भयान जुगाड गेला होता. ते हे जे माउंट निघून जात होता ना, तर कंपनीसोबत भेटलेलं हेल्मेट होतं सुझुकीचं. तर त्या हेल्मेटला माउंट मी आपलं एमसीला असतं ना, एमसील लावून माउंट चिपकवलं आहे त्या हेल्मेटसाठी. आणि आपला जो आधीचा विवोचा मोबाईल होता S1, त्या S1ने मी ब्लॉग शूट करायचो. पण जसं आता आपण जास्त व्ह्यूज नाही जात, त्यावेळेस पण तसंच होतं. पण आता एवढा कॉन्फिडन्स आहे की मी याच्यामध्ये माईकमध्ये बोलू शकतो, थोडा तरी हाय कॉन्फिडन्स. आधी काय होतं म्हणजे लावत होतं एकदम असं विचित्र दिसत होतं, आणि त्यावेळेस एवढं हे पण नाही होतं जळगावमध्ये रायडर वगैरे ते. तर त्यामुळं लोक जास्त असे तोंडाकडे बघत, म्हणजे कॉन्फिडन्स कसायचा त्यावेळेस. त्यामुळे मी तेव्हा ब्लॉग बंद केल्यानंतर आता चालू केला परत हा कॅमेरा घेतल्यानंतर. पण आता पण प्रतिसाद नाही भेटत आहे, पण प्रयत्न चालूच ठेवणार आहे मी. एक दिवस येईन की त्यावेळेस भेटेन सक्सेस, काही वर्षांनी भेटेल, काही वर्षांनी भेटलं, पण आयुष्यात कधी कधी भेटेनच. मी चालूच ठेवणार आहे ब्लॉग बनवणार आपलं. हात एकदम थंडी पडले, ग्लव्स पाहिजे होते यार, थंडी आहे भयान थंडी. आणि त्यावेळेस पण आपली गाडी होती फिक्सर, पण असं होतं की मोबाईलची क्वालिटी पण नाही होती एवढी भारी. आणि मोबाईल रायडर आपलं गाडी कोणती तिथे, हां CBR होती, CBR भयान गेला पण जोरात. CBR 650 गाडी होती, हां CBR 650. आता कसं मला त्या गाडीचं नाव, ती गाडी होती आपली स्प्लेंडर. तो पण रायडर होता, समोरून लक्ष होतं माझ्या, पण ते जोरात गेलं त्यावेळेस आवाज आला त्या गाडीचा की स्पोर्ट बाईक जाते कोणती तरी जोरात. रिटर्न यायला पाहिजे भाई आपल्याकडं, ते आपल्या कॅमेऱ्यात ब्लॉगमध्ये आहे की नाही. आता कॉलेजची चौफुली खाली
नॉटा कॉलेज साईडला या लाईटच्या पुढे गाणे बघायला लागतं हेडफोनमध्ये बँडचे. बँडचे गाणे याच्यामुळे एकदम ते कॉन्टेस्टमध्ये सर्व बँडचे गाणे एकदम कडक असतात. गरजच नाही पडत रिअल म्हणजे ते ओरिजिनल गाणे ते ऐकायचे. कोणी मारलाय दिवाळीच्या चंदाला माय लाईटिंग एकदम बरं वाटतं. अजून पण दिवाळीची लाईटिंग काढली नाही अपार्टमेंटवाल्यांनी. म्हणजे बऱ्याच ठिकाण असे की दिवाळीचे लाईटिंग काढले नाही अजून. आता पुढे आपल्या जळगावचा रथ येणार आहे. काय असं कोबडी बारस त्या दिवशी रथ आहे. भाई काय आहे रस्त्यात काय आहे काय भयस काय एवढं मोठं कुत्रं म्हैस ते बेस आहे. बेस एकदम भारी वाटतं यार इकडे रस्त्याने भयान. मला तर जळगावपेक्षा भुसावळचे रस्ते म्हणजे रस्ते पण नाही सिटी पण चांगली वाटते भुसावळ. ह्या पुलावर आधी गर्दी राहायची खूपच लोक फिरायचे पण आता कमी झाले कारण इकडचे क्राईमवाले आणि पोलीस पण झाले. पोलीस थांबून येतात आता इकडे रस्त्यावर. एकदम भारी गर्दीच गर्दी. फोटो बिटो काढायचं परत. तर ते कितना बाकी आहे जळगाव 24 इकडनं 24 किलोमीटर. हा रस्ता भुसावळचा आहे खालचा आणि हा आपला जळगावचा. आपला डाबा त्यावेळेस पण थोडा वर होता आता थोडा खाली झाला. फक्त नॉर्मल खाली झाला म्हणजे स्प्लेंडरचा विषयच नाही ॲव्हरेजच्या बाहेर. असं जर ॲव्हरेज जर चांगल्या स्पोर्ट बाईकने जर दिला तर केवढं भारी होईल. पण ज्या आता हायब्रिड गाड्या काढताय जसं म्हणजे हाय बऱ्याच गाड्या काही करा नाही त्या गाड्यांचं एकदम अशा टप्पा टाईपच्या गाड्या जे ह्या जुन्या गाड्यांमध्ये जे फील आहे त्या नवीन गाड्यांमध्ये नाही आहे. तर काय आपण मॅगी घेतले. मॅगी बनायला लावू तिकडे नाक्यावर मॅगी खाऊ. माउंट आलतं वाटतं थोडंफार अजून पण असं वाटतंय मला की आलतंय काय. असंच काहीतरी ओव्हरटेकमध्ये होतं त्या गाड्यानं ॲक्सिडेंट झाला होता. आपण आउट साईडला याच्याकरता एक समोरून गाडी निघून दे तोपर्यंत आपण आपल्या साईडला जाऊ. खरंच गाडीच नाही आहे समोरून आता हे आली. काय करा रे. ब्रेकिंग बी मस्त आहे अजून पण या गाडीचे. म्हणजे स्प्लेंडरमध्ये बराचसा असा विषय आहे की तो चांगला आहे पण एक खराब गोष्ट आहे की जास्त दूर जर गेलं तर कंबरचा पूर्ण काम लागतं. कंबर डायरेक्ट भयानक दुखतं. आपला नशिराबादचा नाका मागच्या ब्लॉकमध्ये जे बुलेट चालवले होते ते इकडं चालवले होते मी. तो भाई इकडनं बरेचसे रायडर जे ते अपडाऊन करत असतात इकडनं. काही मुंबईवाले नागपूर साईडवाले जे ब्लॉगर ते बाहेर टुरिंगसाठी निघतात. बरेचसे रायडर जातात इकडनं संध्याकाळी रात्री. म्हणून आपण पण याच रस्त्याने जास्त फिरतो
काय जळगाव, अख्ख्या जळगाव जिल्ह्यामध्ये हा एकच फोरवे आणि तोच चांगला आहे. बाकी दुसरे रस्ते एवढे काही खास नहीं है. तो अभी रुकेंगे अपन अपनी जगह पे. हा हा काय करू तिकडे आम्ही सण मॅगी बनवते मला. अरे मॅगी काय नाही देऊ कुडून तुले ये बाय सांगत तुला आणली कोण आणली का मग कुठे जेवली रे भाऊ. अरे मी पाण्याकान आणली नाही का पाण्याकान कोणी येत ना तर मम्मीने काय आणलं त्याने आणि आज मला आणली मॅगी आणि ते पंपावर आणली कोणती आणली बाय. ओरिजिनल मॅगी का हा डुप्लिकेट राव कोणती करावं आमच्या आम्हाला खाल्ली ना मॅगीवाले माझ्याकडे पैसे तुला वाटतं का डुप्लिकेट आणि बारबोड्या मुलला कर. तर आपली मॅगी त्या साईडला बनते. तो दुकानावरचा एक बाय आलो मॅगी काय आला एवढा दुरून घरून इकडे आला का नाही कामाशी वाजता येतं मला दुसरं काम पण होतं पण मॅगी बी खायची होती. चहाची गोष्ट ठीक आहे एवढ्या दोघी मी चहा प्यायला पण मॅगीसाठीच निघ. तर चला दाखवतो आपली मॅगी तयार होतं. तिकडे तयार होते आपली मॅगी. हे चहाचं दुकान आहे प्लाझा. हॉटेलमधला तो राजशाही ताट दिसतोय एवढा मोठा मटन थाळी त्यापाशी मॅगी थाळी. मॅगी थाळी रे मॅगी थाळी चला आपल्या घराकडे आणि आपला ब्लॉगचा लवकरच समाप्त करू ब्लॉगला. तर गाणे लावून घेऊ द्या. पहिल्या गावाला सांगतो नायरा पंप 24 घंटे चालू असतो नायरा पंप. तर आपली गाडी त्यावेळेस आपण मस्त थोडासा लॉंग टूर काढू. ह्याच रस्त्याने काढू पण पुढे काढू. जसं मी थोडा वेळ आधी पण बोलला की जळगावमध्ये हाच रस्ता जो आहे तो भारी वाटतो जायला आणि ट्रॉफिक पण एवढी नसते या रस्त्याने. बाकीचे रस्ते जामनेर पॉवर साईड वगैरे तिकडं ट्रॉफिक पण असते आणि रस्ता एवढा असा म्हणजे मोठा रस्ता नाही तिकडचा. पण तिकडं पण जाऊ एक वेळेस आपण राईटसाठी पॉवर साईड. एकदम मस्त वाटतं यार या रस्त्याने खरंच. भयान चालतंय स्प्लेंडर पण. ब्रेक पण एकदम मस्त आहे त्याची. तर
आजच्या ब्लॉगमध्ये एवढं हे सांगायसारखं नव्हतं, पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपल्याला बोलायसारखं काही असणार आहे. तर आपला नाईट राईडचा ब्लॉग कसा वाटला ते सांगा आपल्याला. याच्यावर काय केलं याच्यावर स्प्लेंडर तर एकच आहे यार. जास्त टाईम चालवले लॉंग रुटीन थोडी जास्त दुखतं एकदम. आपल्या गावामध्ये हा उड्डाण पूल बरा आहे. हा जो गुजराल पंपाचा उड्डाण आहे हा बघा भाई, पाण्याचे थोडं लागतं इकडं. पाऊस पडतो काय काय माहिती. हा एक उड्डाण चांगला आहे फक्त आपल्या जळगावचा, एवढा खराब नाही हा रस्ता. पावसाचं टाइम लागता यार बरेच. पाऊस चालू होता काय काय माहिती. तर चला मित्रांनो, आजचा आपला ब्लॉग आपण इथंच खतम करू. आणि आपल्या चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या लवकरात लवकर आपले फॉलोअर्स सॉरी इंस्टा चालत होतात, सबस्क्रायबर वाढायला पाहिजे आपलं लवकरात लवकर. 1K तरी लवकर व्हायला पाहिजे आपलं, बस इच्छा आहे. सपोर्ट करा त्या गरीब भावाला. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय बाय.